नमस्कार ताईंनो, या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंसाठी आनंदाची बातमी आहेत. अंगणवाडी जिल्हा परिषद विलीकरण या जिल्ह्यापासून सुरू करण्यात येणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात या तारखेपासून सुरू होणार आहेत. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंसाठी गुड न्यूज आहेत. व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. देशात प्रथम होणार अंगणवाडीचे स्थलांतर निश्चित आहेत. तर अंगणवाडी ही जिल्हा परिषदमध्ये विलीकरण केले जाणार आहेत. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात केली जाणार आहेत आणि कोणत्या तारखेपासून विलीकरणची सुरुवात होणार आहेत ते डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. संकल्पपूर्ती अभियान अंगणवाडी होणार प्राथमिक शाळेशी संलग्न. अंगणवाडी व प्राथमिक शाळा हे दोन्ही शिक्षणाचे केंद्र असले तरी राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार प्रथमच अंगणवाडी प्राथमिक शाळेशी संलग्नित केली जात आहे. देशात प्रथम शिक्षण विभागामार्फत अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची स्तर निश्चित करण्याचे प्रयोग अमरावतीमध्ये होत आहेत. तर बघा कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होत आहे. अमरावती जिल्ह्यापासून सुरुवात होत आहे. कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहेत. अमरावती जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी विपुल भारत अंतर्गत संकल्पपूर्ती अभियान उपक्रम तयार करून त्यांच्या नेतृत्वात शिक्षण विभाग प्रथम अंगणवाडी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चितीच्या कार्य सुरू होणार आहेत. प्रयोग करणार आहेत. 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून देशभरात अंगणवाडीमार्फत शिक्षण दिले जातात. महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडीचे नियंत्रण व प्रवेशिका केल्या जाते. 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी शालेय शिक्षण विभागावर असते. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार पूर्व प्राथमिक शिक्षण हे शालेय विभागाशी संलग्नित केले असल्याने राबवले जात आहे. संजिता महापात्र 2020 नुसार NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार शिक्षण शालेय विभागाशी संलग्नित केलेले असल्याने राबवले जात आहेत. मुख्य कार्य अधिकारी जिल्हा परिषद अमरावतीपासून सुरुवात होणार आहेत. अंगणवाडी हे नजदीकच्या प्राथमिक शाळेला जोडल्या जात आहे. या बदलामुळे निपुण भारत उपक्रमाचा पूर्ततेसाठी अंगणवाडी ताईंना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर डाएट सोपवण्यात आली आहे. तर बघा जिल्हा परिषदमध्ये विलीकरण झाल्यानंतर अंगणवाडी ताईंना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी कोणाला सोपवण्यात आले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर देण्यात आली आहे. सध्या अनेक जिल्ह्यात डाएट मार्फत अंगणवाडी ताईंना प्रशिक्षण दिल्या जात आहेत. तर बघा सध्या डाएट मार्फत अंगणवाडी ताईंना प्रशिक्षण देण्याची सुरुवात चालू आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार अंतर्गत निपुण भारत कार्यक्रम आखण्यात आला आहे. निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत वय 3 ते 9 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भाषा व गणित विषयातील किमान क्षमता प्राप्त करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. अमरावती जिल्ह्यातील वस्तुस्थिती पडताळणी करण्यासाठी मुख्य कार्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत अध्ययन स्तर सुरू आहेत. निश्चितीबाबत प्रपत्र विकसित करण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम आठवड्यात जिल्हा परिषद अंतर्गत 139 केंद्रात नमुना निवड पद्धतीने शाळांची व अंगणवाडी केंद्राची निवड करून केंद्रप्रमुख विषय साधन व्यक्ती व इतर प्रशिक्षकीय यंत्रामार्फत ही निपुण लक्ष्य अध्ययन स्तर पडताळणी केली जाणार आहे. तर बघा कोणत्या महिन्यापासून फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम आठवड्यात जिल्हा परिषद अंतर्गत 139 अंगणवाडी केंद्राची नमुना निवड पद्धतीने शाळेची व अंगणवाडी केंद्राची निवड करून
केंद्र प्रमुख विषय साधन व्यक्ती. बघा, साधन व्यक्ती व इतर प्रशासकीय यंत्रामार्फत ही निपुण लक्ष्य अध्ययन स्तर पडताळणी केली जाणार आहेत. विशेष म्हणजे ही पडताळणी वस्तुनिष्ठ होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत गट विकास अधिकारी ते विविध विभागाचे प्रमुख व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अधिकारी यांचे भरारी पथक शाळांना भेट देणार आहेत. तर बघा, या ठिकाणी ताईंनो लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी काय म्हटलं, ही पडताळणी वस्तुनिष्ठ होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत गट विकास अधिकारी ते विविध विभागाचे प्रमुख व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अधिकारी यांचे भरारी पथक शाळांना भेट दिली जाणार आहेत. या भेटीदरम्यान जिल्ह्यातील अंगणवाडी व शाळांमधील 3 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांची निपुण लक्ष पडताळणी करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे याकरिता जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्न करीत असते. त्या प्रयत्नात एक भाग म्हणून विपुल भारत उपक्रम मार्फत संकल्पपूर्ती अभियान, निपुण लक्ष पडताळणी कार्यक्रम हा प्रायोगिक तत्त्वावर अध्ययन स्तर निश्चितीचा उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या पद्धतीने या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही विलीकरणची प्रोसेस सुरू होणार आहेत आणि टोटल केंद्र किती असेल, अंगणवाडी केंद्र 139 केंद्र असेल. या 139 केंद्रामध्ये निवड केली जाणार आहेत आणि साधन व्यक्ती असेल आणि प्रवेशिका असेल यांच्यामार्फत हे त्या ठिकाणी सर्वे केले जाणार आहेत. त्याच्यानुसार ज्या अंगणवाडी केंद्रामध्ये, कोणत्या अंगणवाडी केंद्रामध्ये जिल्हा परिषद विलीकरण करायचे ते या ठिकाणी सर्वे करून वेगवेगळ्या विभागाचे जे अधिकारी असेल ते व्हिजिट देऊन त्या ठिकाणी शाळेचं सर्वे केल्यानंतरच त्या ठिकाणी विलीकरण केले जाणार आहेत. तर कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होत आहे? अमरावती जिल्ह्यापासून सुरुवात होत आहे आणि टोटल अंगणवाडी केंद्र किती असेल? 139 अंगणवाडी आहेत. ताईनो, व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ही पद्धत अंगणवाडी जिल्हा परिषदमध्ये विलीकरणाची सुरुवात होणार आहेत. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि प्रत्येक ताईंना हे माहिती त्यांना समजेल. आणि हे न्यूजपेपरमध्ये सुद्धा देण्यात आले. तुम्ही न्यूजपेपरसुद्धा बघू शकता. लोकमत पेपरमध्ये सुद्धा देण्यात आले आणि प्रपत्रसुद्धा काढण्यात आले. तर कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार आहे प्रपत्र तुम्ही पाहिलं असेल. प्रपत्रसुद्धा तुम्ही बघू शकता. जिल्हा परिषद या वेबसाईटवर, जिल्हा परिषद अमरावती या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही प्रपत्रसुद्धा बघू शकता. प्रपत्र काढण्यात आले. त्या पत्रामध्ये जे काय काय प्रोसेस आहेत आणि कोणत्या आठवड्यापासून आणि कोणत्या तारखेपासून हे सविस्तर त्या प्रपत्रामध्ये देण्यात आले. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी ही आनंदाची बातमी आहेत. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. प्रत्येक ताईंना कळेल की आपलं जे अंगणवाडी आहे ते आपले जिल्हा परिषदमध्ये विलीकरण केले जाणार आहेत आणि काय काय प्रोसेस असेल, किती अंगणवाडी सुरुवातीमध्ये केले जाणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार आहेत आणि कोणत्या महिन्यापासून सुरुवात होणार आहे, हे सर्व आपण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कोणत्याही भरतीचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं आणि अंगणवाडीचं वेळोवेळी अपडेट मी या चॅनलवरती अपलोड करत असतो. GR असेल किंवा जाहिरात असेल किंवा कुठलंही माहिती असेल तर मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. फक्त सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. वेळोवेळी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत राहील. आणि सध्या ही पोस्टाची भरती सुरू आहे. 21,000+ जागा निघाले. त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं, डायरेक्ट त्याच्यात 10वीचं जे तुमचं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल, मार्कशीट असेल आणि तुम्हाला पर्सेंटेज किती आले त्याच्या बेसवरती पोस्ट ऑफिसमध्ये निवड केली जाते. त्याच्यात एक्झाम वगैरे काही होत नाही. तर तुम्ही फक्त, तुम्हाला जर कोणाला तुमचे नातेवाईक असेल, तुमचे मित्र असेल किंवा कोणी असेल त्यांना पाठवा आणि त्यांना जर पोस्ट ऑफिसमध्ये त्यांना फॉर्म भरायचं असेल तर ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं सबमिट करायचं, रजिस्ट्रेशन कसं करायचं, फॉर्म कसं फिलअप करायचं आणि फायनली कसं सबमिट करायचं, A to Z प्रोसेस मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला आहे. तो व्हिडिओसुद्धा ते त्यांना बघता येणार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.